पुढे पुढे लोकसभा निवडणूक अगदी तोंडावरती आणि अशा जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे। राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालेलं नाही। अशात राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागांसाठी आग्रह धरलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर दावा केलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत लोकसभा जागा वाटपावरून चांगलीच चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशामुळे युतीतील लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलणार आहे। मात्र जागा वाटपापूर्वी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या 10 जागांवर दावा ठोकला। काल भुजबळ साहेबांचा आमचे सहकारी मंत्री यांनी सांगितलं की आपण 10 जागावर आपण क्लेम करणार आहोत। तर त्या दृष्टिकोनातून 10 जागावर आता क्लेम राष्ट्रवादीने केलेला। आता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला। कोणती जागा वाढली, परंतु गडचिरोली आणि भंडारा हेच आमच्या मागणी आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 26 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 22 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी काँग्रेसने 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांवर विजय मिळवता आला होता। पण आता अजित पवार महायुतीत दाखल झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला किती जागा येणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात। तर इकडे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी शड्डू ठोकलाय। विदर्भात काय आता 11चे 11 येतील 100%। महायुती 10 जागा आहेत, तर 10 जागा येतील 100%। राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे इथे? 2 विदर्भामध्ये 2 जागा पाहिजे आम्हाला। मागणी करत आहोत, बघू काय होईल। एक तर मी आहेच इच्छुक आज सुद्धा। आत्राम यांनी लोकसभेच्या 10 जागांवर दावा केल्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून स्पर्धा सुरू असल्याचं आता लपून राहिलं नाही। तर येत्या आठवड्याभरात महायुतीचं जागा वाटप जाहीर होणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। महाराष्ट्रावरून चर्चा व्हायची आहे। पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता, आता लवकरच चर्चा होईल। मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच। भाजपने नुकतंच लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये बहुतेक राज्यातील उमेदवारांचा समावेश आहे। मात्र महाराष्ट्राची यादी काही जाहीर केली नाही, त्यामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटलं होतं। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर दावा ठोकल्यामुळे महायुतीत दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।